नमस्कार. राज कॅब क्रीडा भ्रमंतीचामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण वसईचा किल्ला याबद्दल माहिती आणि वसईच्या किल्ल्याचा इतिहास पाहणार आहोत. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करायला विसरू नका. वसईचा किल्ला हा वसई खाडीवर वसलेला आहे, जो अरबी समुद्राचा एक भाग आहे. हा किल्ला मुंबई शहराच्या केंद्रापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. बस, ट्रेन, टॅक्सी आणि नव्याने सुरू झालेल्या येथील रोरो बोटीने या किल्ल्यावर सहज पोहोचता येते. किल्ला पाहण्यासाठी कोणतेही शुल्क किंवा तिकीट येथे आकारले जात नाही, परंतु पर्यटकांना किल्ला प्राधिकरणाच्या सुरक्षा नियम आणि त्यांचे पालन करण्याचे सल्ला दिला जातो. पर्यटकांनी गडाचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि येथे कचरा टाकू नये अशी विनंती देखील करण्यात येते. येथे जाण्यासाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे यासारख्या विविध शहरांमधून बस सेवा अविरत चालू असते. तसेच मुंबईतून कुठूनही वसईच्या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी येथे ट्रेनची सुविधा उपलब्ध आहे आणि तो आपल्या खिशाला परवडणारा एकमेव मार्ग आहे. किल्ल्यापासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन वसई रोड रेल्वे स्थानक आहे, जे सुमारे 9 किलोमीटर अंतरावर आहे. हे स्थानक मुंबईतील पश्चिम लाईनवर असल्याने येथे चांगलीशी रेल्वे वसईचा किल्ला, ज्याला बेसिन किल्ला असे म्हटले जाते, उत्तर मुंबईच्या उपनगरातील वसई येथे असलेला एक प्राचीन असा ऐतिहासिक किल्ला आहे, जो उल्हासा नदीच्या संगमावर दिसणारा मुंबईतील भेट देण्याच्या प्रमुख ठिकाणापैकी एक असे ऐतिहासिक ठिकाण आहे. हा किल्ला एकेकाळी उत्तर कोकणातील पोर्तुगीजांचा आणि नंतर मराठ्यांचा आणि त्याच्यानंतर इंग्रजांचा बालेकिल्ला होता असे म्हटले जाते. या किल्ल्यावर एक संग्रहालय देखील होते, ज्यामध्ये अनेक किल्ल्यामध्ये सापडलेल्या काही कलाकृती आणि शस्त्रे प्रदर्शित केली गेली होती. हा किल्ले अनेक लढायांचा आणि घटनांचा साक्षीदार आहे, जसे की 1739 मध्ये बस्सींची लढाई, जेव्हा मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून किल्ला ताब्यात घेतला.
आणि 1802 मध्ये वसईचा तह जेव्हा मराठ्यांनी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात दिला. अशा लढायांचा हा ऐतिहासिक साक्षीदार असलेला किल्ला आपण पाहतच आहोत. या किल्ल्यावर जोश, खामोशी आणि वॉन्टेड यासारख्या बॉलिवूड चित्रपटांसाठी लोकप्रिय शूटिंग देखील करण्यात आले आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण या किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊ आणि या किल्ल्याची रचना देखील आपण पाहू. आपण समोर पाहत असलेला हा किल्ल्याचा काही अवशेष आहेत. या किल्ल्यावर दुमजली तिमजली अशा इमारतीचे अवशेष ठिकठिकाणी पाहायला मिळतात. हा किल्ला पोर्तुगीज काळामध्ये वसईच्या आसपासच्या परिसरात 15व्या शतकात जहाज बांधणीचे ठिकाण म्हणून ओळखले जात असे. या काळात गुजरातचा सुलतान बहादूर शाह याने या भागावर राज्य केले. आक्रमणांपासून आपण आपल्या प्रदेशाचे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून सध्याच्या वसई किल्ल्याच्या जागेवर तटबंदी बांधली गेली. नगराच्या नावावरून या किल्ल्याचा सोपाराचा किल्ला किंवा बासिंचा किल्ला असे म्हणतात. आपण पाहतच आहोत या किल्ल्याची निर्मिती कशा प्रकारे केली गेलेली आहे. या किल्ल्याच्या बांधणीसाठी लहान लहान दगडाचा वापर करून असे उत्कृष्ट आणि टिकाऊ बांधकाम करण्यात आल्याचे दिसून येते. मित्रांनो, आपण किल्ला पाहत असताना अशी 5 आश्चर्य येथे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही कंटिन्यू पहा, म्हणजे ती 5 आश्चर्य तुम्हाला पाहता येतील. वास्को द गामाने भारताकडे जाणाऱ्या सागरी मार्गाचा शोध लावल्यानंतर 15व्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगीज भारतात आले. ते व्यापार आणि व्यापाराच्या संधी शोधत तसेच ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत होते. त्यांनी गोवा, दमण, दीव आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील इतर भागांमध्ये त्यांची उपस्थिती प्रस्थापित केली. 1534 मध्ये त्यांनी बहादूर शहाशी एक करार केला आणि बेसिन, बॉम्बे, साल्सेट आणि इतर बेटांचा प्रदेशात ताबा घेतला. त्यांनी जुन्या तटबंदीच्या जागेवर वसईचा किल्ला बांधण्यास सुरुवात केली आणि उत्तर कोकणात तो आपला किल्ला बनवला गेला. त्यांनी या किल्ल्यात आणि आजूबाजूच्या प्रदेशात अनेक चर्च, चॅपल आणि कॉन्व्हेंट देखील बांधले आणि अनेक स्थानिकांना ख्रिश्चन धर्मात रूपांतरित केले गेले. हा किल्ला व्यापार आणि व्यापाराचे केंद्र आणि पोर्तुगीजांसाठी एक नौदलाचा तळ म्हणून या किल्ल्याचा बांधकाम करण्यात आले. या किल्ल्याचे बांधकाम एवढे भव्य दिव्य आहे की येथे त्या काळचे पोर्तुगीज गव्हर्नराचे अधिकृत निवासस्थान देखील होते. तेव्हा ते या प्रदेशाला भेट देत असत. सुमारे 2 शतके पोर्तुगीज राजवट या किल्ल्याचे वैभव आणि समृद्धीच्या शिखरावर राज्य करत होते.
मराठा हे एक शक्तिशाली आणि प्रभावशाली राजवंश होते, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली 17व्या शतकात प्रसिद्ध झाले. ते त्याच्या शौर्य आणि पराक्रमासाठी आणि मुघल आणि इंग्रजांच्या विरोधासाठी ओळखले जात होते. त्यांनी पोर्तुगीजांनाही आव्हान दिले आणि भारतातील त्यांचा प्रदेश काबीज करण्याचा त्यांनी प्रयत्न देखील केला. 1737 मध्ये पेशवे बाजीरावचे भाऊ चिमाजी अप्पा त्यांच्या मराठा सैन्याने वसई किल्ल्यावर हल्ला केला आणि तब्बल 1.5 वर्ष वेढा घातला. पोर्तुगीजांनी धैर्याने किल्ल्याचे रक्षण केले, परंतु अखेरीस 1739 मध्ये मराठ्यांनी त्यांचा पाणी पुरवठा खंडित केल्यावर आणि किल्ल्यावर तोफाचा भडीमार केल्यावर शरणागतीशिवाय पर्याय नव्हता. आणि मराठ्यांनी किल्ला ताब्यात घेतला. त्याचे मूळ नाव बदलून सोपारा किल्ला किंवा बाजीरावचा किल्ला असे म्हटले जायचे. मराठ्यांनी किल्ल्यातील बहुतेक चर्च आणि कॉन्व्हेंट देखील उद्ध्वस्त केले आणि त्याच ठिकाणी आपली मंदिरे आणि कोठारे उभारली. 1802 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात येईपर्यंत हा किल्ला सुमारे 6 दशके मराठा सत्तेखाली राहिला. तो काळ पेशवाईचा होता. त्यावेळीस पोर्तुगीजांच्या ताब्यात मुंबईपासून जवळजवळ दमणपर्यंतची सर्व गावे होती. मुसलमानांपेक्षाही प्रखर आणि कडव्या असलेल्या पोर्तुगीजांनी प्रजेचा छळ सुरू केला. पाठवा बाटवी आया बहिणीची अब्रू घ्यावी असे अत्यंत असह्य अत्याचार येथील प्रजेवर सुरू होते. ही हकीकत पेशव्यांच्या कानी पडली आणि श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे आपल्या फौजफाटा घेऊन वसईच्या मोहिमेवर निघाले. जाता जाता श्री वज्रेश्वरी देवीला नवस केला की जर तुझ्या कृपेने मी किल्ला जिंकला तर किल्ल्यासारखेच तेथे देऊळ बांधीन. आणि वज्रेश्वरी देवीची कृपा चिमाजी अप्पावर खूप झाली. वसईच्या किल्ल्यावर भगवा ध्वज फडकला. प्रजा सुखी झाली आणि चिमाजी अप्पाने 1738 साली वसईच्या किल्ल्यावर देवीचा नवस बोलल्याप्रमाणे ऐतिहासिक वज्रेश्वरी देवीचे भव्य असे मंदिर बांधले. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते नवस्फूर्तीची मंदिर पाहत आहोत. प्रथम वसई किल्ल्यामध्ये लहानसे देऊळ बांधले, तेच हे पेशवेकालीन वज्रेश्वरी देवीचे मंदिर. आणि ज्या ठिकाणी देवीने श्रीमंत चिमाजी अप्पास दृष्टांत देऊन आशीर्वाद दिला ते भव्य वज्रेश्वरी येथे पेशवेकालीन श्री वज्रेश्वरी देवीचे ऐतिहासिक मंदिर बांधले गेले. हीच ती 2 मंदिरे जी चिमाजी अप्पांनी येथे बांधली. अत्यंत सुंदर असे हे महादेवाचे मंदिर आपण पाहिले. त्यानंतर या मंदिराच्या समोरच असलेल्या काही इमारतीच्या विशेष आपण पाहत आहोत. अशा प्रत्येक घरांमध्ये पाण्यासाठी विहिरीची व्यवस्था येथे केली गेली होती. त्या सध्या काही विहिरी कोरड्या आहेत तर काही विहिरींना अजून देखील पाणी आहे. येथील आजूबाजूच्या गावकरी त्या विहिरीचा वापर सांडपाण्यासाठी, धुणे भांड्यासाठी करत असतात. आपण समोर पाहत असलेली ही कलाकृती, या किल्ल्यावर अशा कलाकृती जागोजागी आपल्याला पाहायला मिळतात. 1802 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात येईपर्यंत हा किल्ला सुमारे 6 दशक 60 वर्षे मराठ्यांच्या ताब्यामध्ये होता.
ब्रिटिश ही आणखी एक वसाहतवादी शक्ती भारतामध्ये वर डोके काढू लागली, ज्याने 18व्या शतकाच्या मध्यापासून 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत जवळजवळ 2 शतके भारतावर वर्चस्व गाजवले. ते मराठ्यांचे प्रतिस्पर्धी होते आणि त्यांच्याशी अनेक युद्धे झाली. 1802 मध्ये इंग्रजांनी मराठ्यांशी करार केला, ज्यामध्ये बेसेनचा तह असे देखील म्हटले जाते. या तहामध्ये मराठ्यांना वसईचा किल्ल्याचा आणि उत्तर कोकणातील प्रदेशाचा ताबा या इंग्रजांना मिळाला. ब्रिटिशांनी या किल्ल्याचा वापर लष्करी तळ आणि भारतीय स्वातंत्र्य सैनिकांसाठी तुरुंग असा वापर केला गेला. आपण पाहतच आहोत समोर असलेले अवशेष आणि कलाकृती किती सुंदर अशी आहे. या प्रत्येक एका खोलीमध्ये मागच्या बाजूला एक दार उघडते आणि छोटीशी अशी एक खोलीमध्ये देखील एक दार उघडले जाते. मागच्या भागामध्ये आपण पाहतोय गर्द झाडी अशी पाहायला मिळते. येथील परिसरामध्ये अनेक प्राचीन वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात. अठराशे 57 मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धातील काही लढाया किंवा शिपाई बंडाचा हा किल्ला साक्षीदार देखील आहे. आणि 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा किल्ला ब्रिटिशांनी सोडून दिला असे म्हटले जाते. आपण समोरच पाहत असलेली कलाकृती एकदम शेवटच्या दरवाजामधून समोर दिसणारा भाग वेगवेगळ्या कमानीमधून सुंदर अशी दृश्य प्रदान करतो. किल्ल्याच्या मध्ये अनेक वास्तू आहेत, अनेक इमारती आहेत, ज्या पडझडीमुळे येथे जाणे शक्य नाही. समोर पाहतोय ते एक चर्च आहे, जो बाले किल्ल्याला लागूनच आहे. आपण या चर्चमध्ये प्रवेश केल्यानंतर पाहू शकतो एक मोठ्या प्रमाणावर असलेला चर्च समोर दिसत आहे. हा जवळजवळ 2 ते 3 मजली चर्च असावा, कारण याची उंची सामान्य इमारतीपेक्षा जास्तच आहे. आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत कुठले मोठे चर्च आहे. यावरूनच आपण या किल्ल्याचा इतिहास ओळखण्याचा प्रयत्न करू आणि समजून घेण्याचा देखील प्रयत्न करू. अत्यंत सुंदर असे कोरीवकाम या चर्चमध्ये छतावर केले गेलेले आहे आणि काही अवशेष देखील आपल्याला येथील स्तंभावर कोरलेले पाहायला मिळतात. अशाच लहान लहान रस्ते आपल्याला चर्चमध्ये आणि बाले किल्ल्यामध्ये
किल्ल्यांच्या इतर भागांमध्ये पाहायला मिळतात. येथूनच आपण शहराच्या काही भागांमधून बालेकिल्ल्यांमध्ये प्रवेश करतो. अतिशय लहान अशा दरवाजांमधून आपण बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करत आहोत. आपण बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश केला आहे. तिथे आपल्याला नारळाची झाडी पाहायला मिळते. येथे या विहिरीला अजूनही पाणी आहे. या पाण्याचा वापर आजूबाजूचे गावकरी सांडपाण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी करतात. हा बालेकिल्ला या किल्ल्याच्या टहळणीसाठी बांधण्यात आलेल्या या भिंतीवरून आपण या किल्ल्याचे निरीक्षण करू शकू. आजही सुव्यवस्थित असलेल्या पायऱ्या आणि हा परिसर आपण पाहत आहोत. आजूबाजूच्या परिसरामधून याची सुंदर दृश्य पाहायला मिळतात. हा किल्ल्याच्या बाजूने खाडीकडे जाण्याचा रस्ता आहे. आपण पुढे पाहू. या बालेकिल्ल्यामधूनच एक महाद्वार आहे, जेथे आपण याच महाद्वारामधून बाहेर निघून पुढे खाडीकडे जाण्याचा मार्ग देखील आहे. आपण समोर पाहत असलेला हा विस्तीर्ण किल्ला पाहू शकतो. या किल्ल्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे येथे इतिहास प्रेमींपेक्षा प्रेमी युगलांची संख्या जरा जास्तच आहे. या परिसरामध्ये आपण नारळाची झाडे पाहू शकतो. अत्यंत घनदाट अशी येथे नारळाची झाडी आपल्याला पाहायला मिळते. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर वसईचा किल्ला अनेक वर्ष दुर्लक्षित आणि विसरला गेला. किल्ला जीर्ण आणि पडझड अवस्थेत होता आणि ग्रामस्थांनी येथे अनेक अतिक्रमणे देखील केली. खजिना शोधणाऱ्यांनी आणि तस्करांनी किल्ल्याची तोडफोड आणि लूट देखील केली. 1978 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने किल्ल्याला संरक्षण स्मारक म्हणून घोषित केले आणि वसई विरार महानगरपालिका यासारख्या विविध संस्थांनी या किल्ल्याचा जीर्णोद्धार आणि संवर्धन देखील केले. पर्यटकांसाठी आकर्षण आणि हेरिटेज स्थळ म्हणून हा किल्ला लोकांसाठी खुला केला गेला. हा किल्ला आता वसई आणि मुंबईच्या लोकांसाठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेले एक ठिकाण आहे. याने स्थानिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये अभिमान आणि प्रेरणा देणारे स्थान
म्हणून या किल्ल्याची महती सांगता येईल. या किल्ल्यावर अशा अनेक वस्तू आपल्याला पाहायला मिळतात ज्या पुरातन आहेत. त्या काळी पोर्तुगीजांनी स्थापन केलेली या किल्ल्याची निर्मिती आपण कशा प्रकारे केली गेली असेल हे या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत. आपण समोरच पाहत असलेला हा वसईच्या किल्ल्यातील बालेकिल्ल्याचा परिसर आहे. आपण समोर पाहत आहोत या किल्ल्यावर असे अनेक ठिकाणे आहेत जी आजही इतिहासाची साक्ष देतात. हा किल्ल्यातील एक महत्त्वाचा बुरुज आहे. यावरून आपण किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसराला न्याहाळता येते. इथून आपल्याला किल्ल्यामध्ये असलेल्या चर्च, बालेकिल्ला आणि आजूबाजूचा परिसर हा वेगवेगळ्या खिडक्यांमधून पाहता येतो. आपण किल्ला पाहत असताना वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज देखील आपल्याला इथे ऐकायला मिळतात. या पक्ष्यांची आवाज कानाला मंत्रमुग्ध करणारे आहेत. अत्यंत सुंदर असे पक्ष्यांचे आवाज आपल्याला इथे ऐकायला मिळतात. आणि सुंदर असा हा परिसर. आपण व्हिडिओमध्ये पाहत असलेला हा गोल भाग व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत. त्यामुळे या गोल भागाकडे लक्ष ठेवून असावे. हा सुंदर असा गोल भाग आहे तरी काय, हा व्हिडिओ पाहणाऱ्यांनी सांगावे.
आपण चालत असलेला हा भाग हा बालेकिल्ल्याची तटभिंत आहे. येथूनच संरक्षणदृष्ट्या या किल्ल्यावर आणि किल्ल्याचे संरक्षण केले जाईल. आपण ऐकत असलेला या पक्ष्यांचे आवाज बालेकिल्ल्यातून बाहेर पडून आपण किल्ल्यामध्ये असलेल्या दुसऱ्या चर्चला भेट देणार आहोत. हा रस्ता आपल्याला किल्ल्याच्या बाहेर खाडीपर्यंत घेऊन जातो. पुढच्या भागात देखील आपण पाहू शकतो कशा प्रकारे येथे विस्तीर्ण झाडी आहे. विस्तीर्ण झाडी, सुमधुर पक्ष्यांचे आवाज, ऐतिहासिक वास्तू अशी या किल्ल्याची ओळख म्हणावी लागेल. आपण यापूर्वी या किल्ल्यातील 2 महत्त्वाची आकर्षणं पाहिली. एक म्हणजे वज्रेश्वरी देवीचे मंदिर आणि दुसरे महादेवाचे मंदिर. तिसरे आश्चर्य आपण पुढे पाहणार आहोत. या किल्ल्यावरील हे दुसरे चर्च.
अत्यंत सुंदर कोरीव काम आपल्याला इथे पाहायला मिळते आणि येथेच आम्हाला आपल्या व्हिडिओतील तिसरे आश्चर्य मिळाले. एकदम छोटा असा खिडकी वजा दरवाजा इथे आम्हाला मिळाला. आज जातो कुठे काय आम्हाला काहीही माहिती नव्हते. आम्ही भीत या दरवाजामध्ये प्रवेश केला. मी भीत वर चढत गेलो. तसतसे आम्हाला या किल्ल्यावरील विहंगमय दृश्यांचा खरा आनंद मिळाला. संरक्षणात्मक दृष्ट्या बांधली गेलेली हा बुरुज आपण पाहत आहोत. आणि या बुरुजावरून समोरच आपल्याला अशी विहंगमय दृश्य पाहायला मिळतात. एकीकडे अथांग असा समुद्र, येथे असलेल्या बोटी आपणाला येथे पाहायला मिळतात. किल्ला पाहताना पर्यटकांना काही महत्त्वाच्या टिप्स देखील आम्ही देतो. त्या म्हणजे किल्ल्यावर असणाऱ्या पायवाटा सोडून आपण कुठेही जाऊ नये आणि अशा उंच बुरुजावर सांभाळून चढावे, कारण येथील वास्तू या जीर्ण अवस्थेत आहेत. त्या कधीही पडू शकतील, त्यामुळे सांभाळून चढणे सोयीचे. त्या खिडकीतून बघायचं होतं. असा याच्यातल्या खिडकीतून मारा लागला. तसंच असेल हो तिकडच्या बुरुजांना, आपण लक्ष नाही दिलं.
अच्छा है दबा बाहेर या चर्चमधून मधल्या बाजूला एका रस्त्यालगत आम्ही आलो आणि इथेच आपल्याला चौथे आकर्षण आश्चर्य मिळाले. इथून परत वर संरक्षण भिंतीकडे हा एक छोटासा रस्ता पायवाट आपल्याला मिळाली. या पायवाटेनं वर संरक्षण भिंतीकडे चढल्यावर जे दृश्य पाहायला मिळाले ते सुंदरच. अतिशय सुंदर असे या छतावर कोरीव काम केले गेलेले आहे. आपण व्हिडिओमध्ये पाहतच आहात. आणि हे पूर्णतः दगडी बांधकाम असून अत्यंत सुंदर हे काम आपल्याला पाहायला मिळते. ही इमारत 2 ते 3 मजली असावी, कारण याची उंची सामान्य इमारतीपेक्षा खूप उंच आहे. इथून बाहेर पडून आपण आपल्या 5व्या अशा सुंदर आकर्षणाकडे जाणार आहोत. बसायला बी होतं तसं तिला. हेच आपल्याला जायला रस्ता मिळतो. इथून जवळच आपल्याला जेटीपर्यंत जाता येते. येथून आपण दर्शन घेऊन येथील हनुमानाचे दर्शन घेतले
आणि येथेच एक विजयस्तंभ देखील चिमाजी अप्पा यांनी उभारलेला आहे, जो लाकडी असून आस्थाक आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. येथील हनुमानाचे दर्शन घेऊन आम्ही परत बालेकिल्ल्यामध्ये आलो. हा हौद कशासाठी बांधला असावा याचा अंदाज येत नाही. अशा प्रकारे आपल्याला येथे बरेच हौद पाहायला मिळतात. आणि मागे व्हिडिओमध्ये दाखवलेली गोल अशी आकृती असलेली ही एक वास्तू, आपण या वास्तूला देखील भेट देत आहोत. हे या व्हिडिओमधील 6वे आकर्षण आहे. कोणाला याबद्दल माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. याला काय म्हणतात हे आम्हाला नक्कीच व्हिडिओ पाहणाऱ्यांनी सांगावे, किंवा हा काय प्रकार आहे. ते दगडी बांधकाम असलेले असे अतिशय सुंदर असे हे ठिकाण पाहिल्यानंतर आम्ही किल्ल्याच्या बाहेर जायला निघालो. बालेकिल्ल्याच्या समोरच असलेली ही इमारत आम्ही पाहण्याचे ठरवले. ही इमारत म्हणजे काही एक प्रशासकीय कार्यालय असावे असा अंदाज आम्ही बांधला, कारण ज्या प्रकारे या इमारतीचे बांधकाम होते ते असेच दर्शवत होते. बेडरूम घरातील काही इमारती पाहून झाल्यानंतर आम्ही किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वाराकडे निघालो.
मुख्य प्रवेशद्वाराकडे जात असतानाच आम्हाला उजव्या हाताला एक बगीचा पाहण्यास मिळाला आणि त्यामध्ये चिमाजी अप्पा यांचे स्मारक पाहायला मिळाले, जे वसई विरार महानगरपालिकेतर्फे विकसित केले गेलेले आहे. आणि या किल्ल्याचा काही भाग येथे आपल्याला पाहायला देखील मिळाला. आजूबाजूला असलेली तटबंदी आजही तशीच प्रशस्त आहे आणि त्याच मजबूतीत आहे, हे देखील आपल्याला इथे पाहायला मिळाले. ओसाड पडलेल्या या भागामध्ये काही क्रिकेटप्रेमी क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. चिमाजी अप्पा यांचे घोड्यावर स्वार असलेले हे स्मारक अत्यंत देखणे आणि सुंदर आहे. आपण समोर पाहत असलेली ही किल्ल्याची तटबंदी आहे. पुढे येऊन आम्ही किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार येथे आलो आणि येथेच आपल्याला किल्ल्याचे 7वे आश्चर्य पाहायला मिळाले. हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा. आपण पाहू शकतो हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा कशा प्रकारे आहे. त्या किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून मध्ये गेल्यानंतर एक हनुमानाचे मंदिर आहे आणि हेच ते आपले 6वे आश्चर्य. या मंदिराची बांधणी अलीकडच्या काळामध्ये केली गेलेली असावी असा अंदाज आहे, कारण इथून एक माणूस जाईल एवढीच जागा शिल्लक होती. हा दीपस्तंभ आणि ते समोर असलेले हनुमानाचे मंदिर. हा प्रवास पूर्ण करून आम्ही परतीच्या प्रवासासाठी जेटीकडे निघालो. प्रवासादरम्यान ची काही छायाचित्रे आपण पाहत आहोत. जड अंतकरणाने आम्ही हा प्रवास पूर्ण केला. आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आणि जर आपल्याला अशाच नवनवीन किल्ल्यांबद्दल आणि ऐतिहासिक स्थळांबद्दल माहिती हवी असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्या पुढे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. अशाच ऐतिहासिक स्थळांबाबत माहिती देखील तुम्हाला सांगत राहू. तुर्तास धन्यवाद. माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर देखील करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.